हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी 3 लाख रुपयांची गरज आहे. पण युगंधर कोठे गायब झालाय देव जाणे आणि आनंदीकडून या पैशांची सोय होत नाहीये. एवढंच नाही तर फॅक्टरीमध्ये कामगारांचे जे इन्शुरन्स काढले आहेत ते इन्शुरन्ससुद्धा एक्सपायर झालेत. त्यामुळे शलाकाने चक्क कंपनीचं काम बंद आंदोलन सुरू केलंय. तिने चंदनला सांगून सगळ्या कामगारांना भडकवलंय. कंपनी बंद पडली आहे आणि मग शलाका चक्क आनंदीपर्यंत पोहोचली. आनंदीशी गोड गोड बोलून तिला पैशांची मदत केली आणि युगंधर विरुद्ध सगळं काही बोलणं तिच्याकडून रेकॉर्ड करून घेतलं. तिचा व्हिडिओ बनवला. त्यामुळे युगंधरची चांगलीच बदनामी झाली आहे आणि युगंधर आनंदीवर खूप चिडलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विद्याधर आनंदीजवळ येतो आणि चक्क आनंदीचा हात हातात घेऊन आनंदीच्या हातांमध्ये 3 लाख रुपये देतो आणि म्हणतो, आनंदी हे घे पैसे. आता या पैशांमध्ये तुझ्या आबांचा इलाज होईल, ते नक्की बरे होतील. पण युगंधरने जाणून बुजून आनंदीला स्पर्श केलेला असतो. आनंदीला खूप राग येतो आणि ती युगंधरच्या हातातून आपला हात सोडून घेते. वैशाली, आरती यांना सगळ्यांना राग आलेला असतो आणि आनंदी म्हणते, मला नकोय तुमचे पैसे. चंदन म्हणतो, अगं आनंदी हे काय बोलतेस तू? अगं मालक साहेब येते, छोटे मालक आपले, ते तुझी मदत करताय, चांगल्या मनाने मदत करताय ना. आणि आता आबांचा जीव वाचणं जास्त महत्त्वाचं आहे, पैसे घेऊन टाक. तर वैशाली चिडून म्हणते, अहो तुम्ही गप्प बसा. ते छोटे मालक कोणत्या उद्देशाने पैसे देत आहे ना ते आम्हाला सगळ्यांना चांगलंच कळत आहे. तर विद्याधर म्हणतो, नाही हो, मी तर चांगल्या मनानेच पैसे देतोय. आणि विद्याधर पुन्हा आनंदीचा हात हातात घेतो आणि हे पैसे आनंदीच्या हातात ठेवतो. वरुणला कळतच नाही की नेमका हा विद्याधर कोण आहे आणि असा का वागतोय. आणि विद्याधर आनंदीचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो, आनंदी आता या क्षणी तुला आबांचा जीव वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि आबांचा जीव वाचवण्यासाठी पैसे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. आणि ते पैसे मीच तुला देऊ शकतो. हे माझ्या ठेवणीतले पैसे, मी बचत केलेले पैसे, तेच मी तुला दिले. आणि हे पैसे घे, हॉस्पिटलमध्ये भर आणि आबांचा जीव वाचव. विद्याधर तोंडाने जरी आनंदी आणि आबांची काळजी दाखवत असला तरी त्याचा मेन उद्देश काय आहे हे सगळ्यांना माहीत असतं. आरती, आर्ची, वैशाली या सगळ्यांना खूप राग येतो. चंदन मनातल्या मनात खुश होतो आणि हा विद्याधर चक्क आनंदीच्या हातावर आपला हात पुढे पुढे करू लागतो आणि म्हणतो, कसं आहे ना आनंदी, तू या पैशांचं टेन्शन घेऊ नको. या पैशांची वसुली मी तुझ्याकडूनच करणार आणि ती वसुली कशी करायची ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. मी तुला सुद्धा शिकवेल की या पैशांची परतफेड कशी करायची. असं म्हणून हा नालायक विद्याधर चक्क आनंदीला हळूहळू पुढे 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 स्पर्श करत असतो. त्यामुळे आरती खूप चिडते आणि या विद्याधरचा हात तेथेच थांबवते. विद्याधर आरतीकडे रागारागाने पाहतो. आबा हे सगळं पाहत असतात. विद्याधर आनंदीचा हात सोडून देतो आणि म्हणतो, आनंदी मी तुला आता पैसे दिले आहेत, ठीक आहे मग आबा लवकर बरं व्हा का. असं म्हणून विद्याधर सगळ्यांना नमस्कार करतो आणि तेथून जाऊ लागतो. पण त्याच वेळेस आनंदी आपले डोळे पुसते आणि विद्याधरला हाक मारते, छोटे मालक थांबा. विद्याधर थांबतो, मागे वळून पाहतो. सगळ्यांना कळतच नाही की आता आनंदी काय करणार आहे. आणि आनंदी ही विद्याधर जवळ येते आणि विद्याधरला ठणकावून सांगते, छोटे मालक आम्ही गरीब आहोत पण लाचार नाहीये, आम्ही स्वाभिमानी आहोत. हे ऐकून विद्याधर, चंदन यांना जबर धक्काच बसतो आणि आनंदी चक्क विद्याधरच्या हातावर त्याने दिलेले पैसे ठेवते आणि म्हणते, आम्हाला तुमचे पैसे नकोय. विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते. आरती, आबा या सगळ्यांना खूप आनंद होतो. आनंदी विद्याधरला ठणकावून सांगते, मी आंधळी आहे पण दुबळी नाहीये आणि तुम्ही कोणत्या उद्देशाने मदत करताय ना हे मला कळतंय. आम्हाला तुमची मदत नकोय. तुमचे लोकांना लुबाडून त्यांचं सुख रुरबाडून घेतलेले कमवलेले हे घाणेरडे पैसे आम्हाला नकोय. विद्याधरला खूप राग येतो. चंदन म्हणतो, अगं आनंदी आता काय तू स्वाभिमानाच्या गप्पा मारत बसलीये, छोटे मालक खूप चांगले, अगं ते तुला मदत करताय. आनंदी चिडून म्हणते, चंदन दादा मदत आणि मेहरबानी यातला फरक कळतो मला. छोटे मालक हे मदत करत नाहीये तर मेहरबानी करताय
आणि ही मदत करण्यामागे त्यांचा अतिशय घाणेरडा उद्देश आहे तो सुद्धा मला कळतोय. विद्याधर खूप चिडतो आणि विचारतो, असं का? मग तुझ्या आबांना वाचवण्यासाठी पैसे कुठून आणशील? तर आनंदी पुन्हा तोच डायलॉग मारते, छोटे मालक, आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत आणि आमच्या आबांना वाचवण्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही आहे. तुमचा हा पापाने कमवलेला पैसा आहे ना, तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला या पैशांची गरज नाही आणि या पैशांचा वापर करून आम्ही आमच्या आबांना वाचवणार नाही. आमच्या आबांना वाचवण्यासाठी आम्ही काही पण करू. गरज पडल्यावर भीक मागू, पण तुमचे हे घाणेरडे पैसे आम्हाला नको आहे. आबांचा ऊर अभिमानाने भरून येतो. आरती, आर्ची, वरुण या सगळ्यांना खूप आनंद होतो, पण या विद्याधरची चांगली जळालेली असते. ज्या आनंदीला मी आंधळी दुबळी समजत होतो तिने तर माझी चांगली जिरवली, म्हणून तो खूप चिडतो. आणि मग आनंदी या विद्याधरला ठणकावून सांगते, आम्हाला तुमचे पैसेही नकोय, तुमची सहानुभूतीसुद्धा नकोय. तुम्ही आत्ता येथून जाऊ शकता. असं म्हणून आनंदी चक्क या विद्याधरला तेथून हाकलून लावते. विद्याधर खूप चिडतो आणि रागारागाने तेथून जाऊ लागतो, पण तो क्षणभर तेथेच थांबतो आणि विद्याधरला सगळं आठवतं की मागील 2 दिवसात काय झालंय. या आनंदीमुळे चक्क माझ्या भावाने युगंधरने संपूर्ण फॅक्टरीसमोर मला तुडवला होता. माझा कसा अपमान केला, मला फरफटत कंपनीच्या बाहेर हाकलून दिलं होतं, हे विद्याधरला आठवतं. आणि आज या आनंदीने माझ्या तोंडावर माझे पैसे परत केले, हे सगळं आठवून विद्याधर खूप चिडतो आणि म्हणतो, आनंदी, तू मला लय हर्ट केलंयस. तुला माहीत नाही आहे मी कोण आहे. हा विद्याधर कोण आहे. फक्त जाळ नाही तर आग आहे आणि विष नाही तर अख्खा नाग आहे. आता तुझी बारी आली. आता तू काय माझ्या तावडीतून सुटत नाही. असा मनात विचार करून विद्याधर रागारागाने तिथून निघून जातो. आणि मग आनंदी, आर्ची, आरती, वरुण हे सगळे रिसेप्शनवर येतात आणि म्हणतात, आम्हाला आमच्या आबांना ॲडमिट करायचं आहे, ॲडमिटचा फॉर्म द्या. रिसेप्शनिस्ट त्यांना फॉर्म देते. हा फॉर्म कसा भरायचा ते सांगते. आरती हा फॉर्म भरून जमा करते आणि मग ही रिसेप्शनिस्ट सांगते, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की ऑपरेशनसाठी 3 लाख रुपये लागणार आहेत, पण आता सुरुवातीला तुम्हाला 50,000 रुपये जमा करावे लागतील. आरती, आनंदी, आर्चीला जबर धक्काच बसतो आणि आरती म्हणते, नाही हो, आमच्या आबांना अचानक हार्ट अटॅक आला, त्यामुळे आम्ही येथे आलोत. आमच्याकडे एवढे पैसे नाही आहे. तरी रिसेप्शनिस्ट म्हणते, नाही, तुम्हाला पैसे तर जमाच करावे लागतील. आनंदी म्हणते, अहो ताई, असं काय करताय? जर तुमच्या घरातलं कुणी ॲडमिट झालं असतं तर तुम्ही अशी पैशांसाठी अडवणूक केली असती का? माणूस महत्त्वाचा आहे की पैसा महत्त्वाचा आहे? आम्ही पैसे देऊ ना, पण आता आमच्या आबांवर उपचार सुरू करा, लवकर त्यांचं ऑपरेशन सुरू करा. तरी रिसेप्शनिस्ट म्हणते, ओ ताई, हे काय सरकारी हॉस्पिटल नाही आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील ना, एकतर तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा, नाहीतर मग सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. येथे पैसे भरल्याशिवाय तुमच्या पेशंटवर उपचार सुरू होणार नाही. हे ऐकून आरती, आनंदीला जबर धक्काच बसतो. त्या गयावया करू लागतात, पण रिसेप्शनिस्ट काहीच ऐकत नाही आणि म्हणते, मी तुम्हाला फक्त अर्धा तास देऊ शकते. अर्धा तासाच्या आत पैसे जमा करा तरच उपचार सुरू होतील, नाहीतर उपचार सुरू होणार नाही. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आणि मग वरुण हा आरती आणि आनंदीला म्हणतो, आनंदी, मी माझा कॅमेरा विकला ना तर 1-1.5 लाख रुपये येतील. आबांचे उपचार तरी सुरू होतील. पण आनंदीला हे पटत नाही. आनंदी म्हणते, नाही वरुण, एक मित्र म्हणून तू मला खूप मदत केली आहे, पण मी आता तुझ्याकडून पैशांची मदत नाही घेऊ शकत. त्यात तुझा कॅमेरा म्हणजे तुझं स्वप्न आहे, तुझं करिअर आहे, ते मी तुला विकायला नाही लावू शकत. आम्ही पैशांची व्यवस्था करतो. तू एवढं बोलला ना, तेच आमच्यासाठी खूप झालं. आरतीसुद्धा म्हणते, हो हो, आनंदी बरोबर बोलतीये. आम्ही ना आता फॅक्टरीत जातो. फॅक्टरीतील सगळ्या कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स कंपनीने काढला आहे, त्यातून काही होतं का पाहतो. आनंदी म्हणते, वरुण, तू येथेच थांब, सगळी काळजी घे. आर्चीसुद्धा येथे थांबेल. वरुण म्हणतो, हो हो, तुम्ही जा, लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा, मी येथे थांबतो. आर्ची तेथेच थांबते. आनंदी आणि आरती दोघीही फॅक्टरीमध्ये जायला निघतात. चंदन हे सगळं ऐकत असतो आणि तोही त्यांच्या मागे मागे जातो. थोड्याच वेळात आरती आणि आनंदी फॅक्टरीमध्ये पोहोचतात आणि तेथे इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या साहेबांना सांगतात, साहेब, आमचे आबा खूप आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. पैशांची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल. कंपनीने त्यांचा इन्शुरन्स काढला आहे ना, आम्हाला द्या ना ते पैसे. आणि लगेचच हा साहेब आपल्या एका एम्प्लॉईला सांगतो, ती आबा जाधवांची फाईल द्या.
आबा जाधवांची फाईल हातात घेऊन तो ही फाईल चेक करत असतो. पण ही फाईल पाहून या अधिकाऱ्याला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, ही आबा जाधवांची फाईल आहे, तुम्ही चेक करून पहा. आरती विचारते काय झालं. आरती ही फाईल चेक करत असते. आनंदी विचारते काय झालं आरतीताई. आरतीला मोठा धक्काच बसतो. आरती सांगते, अगं सगळे डॉक्युमेंट तर ठीक आहेत, पण कंपनीने आपल्या आबांचा इन्शुरन्सच रिन्यू केलेला नाहीये, त्यामुळे इन्शुरन्सचे पैसेच नाही भेटू शकत. आनंदीला जबर धक्काच बसतो. आरती विचारते, साहेब हे कसं झालं, आबांचा इन्शुरन्स का नाही रिन्यू केला गेला. तर हे अधिकारी सांगतो, आम्हाला सुद्धा काही कळत नाहीये, असं तर कधी होत नाही, तुम्हाला शिर्के साहेबांना जाऊन भेटावं लागेल. आणि या दोघीही शिर्के साहेबांना भेटायला जातात. चंदन हे सगळं ऐकत असतो. कंपनीतील कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स नाहीये म्हणजे ही तर खूप मोठी बातमी आहे, आता याचा फायदा उचलावाच लागेल असा विचार चंदन करत असतो. आणि मग थोड्याच वेळात आनंदी आणि आरती शिर्केकडे येतात आणि शिर्के साहेबांना ही फाईल दाखवतात. शिर्के साहेबांना सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि ते म्हणतात, हे कसं शक्य आहे, आबांचा इन्शुरन्स का नाही रिन्यू केला गेला. आपल्या कंपनीत तर सगळ्या कर्मचाऱ्यांचे इन्शुरन्स दरवर्षी रिन्यू केले जातात, मग हा इन्शुरन्स कसा एक्सपायर झाला. तर आरती म्हणते, साहेब आम्हाला काहीच कळत नाहीये, तुम्ही पैशांची काहीतरी व्यवस्था करा ना. तिकडे आमचे आबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना हार्ट अटॅक आलाय, पैसे भरल्याशिवाय त्यांचा इलाज नाही होते, काहीतरी करा, पैशांची व्यवस्था करा. आनंदी सुद्धा खूप चिडते आणि म्हणते, शिर्के साहेब राग मानू नका, पण कर्मचारी फॅक्टरीसाठी रात्रंदिवस राबतो आणि त्याचा इन्शुरन्स का रिन्यू केला जात नाही. जेव्हा त्याला गरज असते तेव्हा त्याला पैसे का नाही मिळत, मग या कंपनीत काम करून काय फायदा. शिर्के म्हणतो, आनंदी शांत हो, मला तुझा राग कळतोय, पण आपल्या फॅक्टरीत आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये, मला कळतच नाहीये की नेमकी काय गडबड झाली आहे. तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी पाहतो काय करता येईल. आरती आनंदीला म्हणते, शिर्के साहेब काहीतरी करतील, तोपर्यंत आपण घरी जाऊया, आरतीला सुद्धा बोलून घेऊ आणि पैशांची काही व्यवस्था होते का ते पाहू. या दोघीही घरी जायला निघतात. शिर्केला प्रश्न पडतो, असं कसं झालं, कंपनीमध्ये तर आपण सगळ्या कर्मचाऱ्यांचे इन्शुरन्स दरवर्षी रिन्यू करत असतो, मग यावर्षी ही गडबड कशी झाली, इन्शुरन्स का रिन्यू नाही केले गेले. हाच प्रश्न शिर्केला सुद्धा पडतो. आणि चंदनने हे सुद्धा ऐकलेलं असतं. चंदन लपून सगळं ऐकत असतो आणि म्हणतो, अरे वा, हे तर आयतं कोलीतच हातात भेटलंय, सुवर्ण संधी. कंपनीतील कोणताच कर्मचारी सुरक्षित नाहीये, मालक साहेबांनी कोणाचाच इन्शुरन्स काढलेला नाहीये. आता ही बातमी धमाका करण्यासाठी शलाकाला तर द्यावीच लागेल. आणि मग चंदन शलाकाला ही बातमी देतो. शलाकाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. शलाका विचारते, चंदन हे खरं आहे ना, नाहीतर मागच्या वेळेसारखी फुसकी बातमी तर नाहीये. चंदन म्हणतो, अहो शलाका मॅडम, हा चंदन आहे चंदन, जेवढा घासला ना तेवढाच दरवळतो, ही बातमी 100% खरी आहे. तर शलाका खूप खुश होते. क्षणभर ती काहीतरी विचार करते आणि म्हणते, ही चांगली संधी आहे. चंदन सांगतो, अहो हो, येथे सगळे कर्मचारी फॅक्टरीमध्ये किती काम करतात आणि कोणाचाच इन्शुरन्स नाहीये. उद्या कोणाला काही झालं ना, कोणाचा जीव वगैरे गेला, तर ते युगंधरची लंका जालीच म्हणून समजा. शलाका खूप खुश होते आणि म्हणते, चंदन आता तुला आहे ना या आगीमध्ये चांगलंच तेल ओतायचंय. आग तर आपोआप लागली आहे, आग लावायची आपल्याला गरज नाहीये, फक्त तेल कसं ओतायचं ते तू पहा. पण चंदनला काही कळतच नाही. चंदन विचारतो, म्हणजे काय करायचं. तर शलाका चिडून म्हणते, आता हे सुद्धा मीच तुला सांगायचं का. अरे तुला त्या कंपनीचा फॅक्टरी लीडर बनवलंय, युनियन लीडर बनवलंय, ते काय फक्त माथ्यावर टॅटू काढण्यासाठी का, काही डोकं वापर. चंदन विचारतो, अहो तुम्ही काय बोलताय, काहीच कळत नाहीये. तर शलाका म्हणते, नीट ऐक, तू सगळ्या फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना गोळा करायचं आणि त्यांना सांगायचं की आपण रात्रंदिवस फॅक्टरीमध्ये काम करतो, पण आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाहीये. युगंधरने आपले इन्शुरन्स रिन्यू केलेले नाहीये आणि हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. उद्या जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेला तर त्याच्या बायका पोरांचं काय होईल, हे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण कर. त्यांना अशी भीती वाटली पाहिजे कंपनीत काम करताना. आणि मग तू युनियन लीडर आहे, सगळ्या कर्मचाऱ्यांना काम बंद करायला भाग पाड, त्या युगंधर विरुद्ध त्यांना भडकून दे, असं मोठं आंदोलन पेटायला पाहिजे. हे ऐकून चंदन खूप खुश होतो आणि विचारतो, म्हणजे कंपनीचं सगळं काम बंद पाडायचं. तर शलाका सांगते, हो, कंपनीचं सगळं काम बंद पाडायचं. म्हणजे याचे 2 फायदे होतील. एकतर त्या युगंधरची चांगली जिरेल आणि मग त्या युरोपियन कॉन्ट्रॅक्टसाठी त्याने जो माल बनवायचं उद्दिष्ट ठेवलंय ना, तो माल काय बनणार नाही. म्हणजे
ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हातातून जाईल आणि ते मला मिळेल. म्हणजे सगळं आपल्या मनासारखं होईल. चंदनला ही आयडिया खूप आवडते आणि चंदन म्हणतो, शलाका मॅडम तुम्ही काळजीच करू नका. आता तुम्ही जसं सांगितलंय ना अगदी तसंच होईल. शलाका खूप खुश होते आणि म्हणते, युगंधर आता तुला कळेल शलाकाचा धमाका काय असतो ते. आणि इकडे आनंदी, आरती, आर्ची तिघीही आपल्या घराकडे येत असतात. तेवढ्यात वरून तिला कॉल करतो. आनंदी फोन उचलते. वरून विचारतो, आनंदी पैशांची व्यवस्था झाली का? आनंदी सांगते, नाही रे वरून, अजून पैशांची व्यवस्था नाही झाली आहे. थोडा प्रॉब्लेम झाला आहे, मी तुला नंतर कॉल करते. असं म्हणून आनंदी फोन कट करते आणि मग या तिघीही आपल्या घराकडे यायला निघतात. आणि इकडे चंदनने फॅक्टरीतील सगळ्या वर्करला गोळा केलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की कोणताच कर्मचारी सुरक्षित नाही आहे. युगंधरने मालक साहेबांनी आपले कोणाचेच इन्शुरन्स रिन्यू केलेले नाही आहे. हे ऐकून सगळ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसतो आणि ते म्हणतात, नाही हो चंदन साहेब, हे तुम्ही काय बोलताय? मालक साहेब तर खूप चांगले. आजपर्यंत त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरातली अडचण सोडवली आहे. ते असं करूच शकत नाही. एक बाई म्हणते, हो ना, आपले मालक साहेब तर किती चांगले, ते असं कधी करूच शकत नाही. तर चंदन म्हणतो, अरे मला माहिती रे बाबा, मालक साहेब खूप चांगले. पण जेव्हा कधी पैसा हा माणुसकीपेक्षा मोठा होतो ना, तेव्हा माणसाला काही किंमत राहत नाही. आणि आता आपल्या मालक साहेबांसाठी सुद्धा पैसा जास्त महत्त्वाचा झाला आहे. त्यांना ते दुसऱ्या देशातील कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे ना, त्यामुळे त्यांना पैसा कमवायचे वेळ लागलेत. आपली सुरक्षितता, आपले इन्शुरन्स याचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे. आज जे आबांबरोबर झालं आहे ना, ते उद्या माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर होऊ शकतं. आपल्याला काही झालं तर आपल्या बायका पोरांचं काय होईल? अरे ते रस्त्यावर येतील ना. आणि आता आपण बोललंच पाहिजे. आता आपण शांत राहायला नको. सगळ्या कर्मचाऱ्यांना हे पटतं. कर्मचारी म्हणतात, चंदन साहेब तुम्ही बरोबर बोलताय. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही मालक साहेबांना प्रश्न विचारा. चंदन म्हणतो, मी प्रश्न विचारायला तयार आहे, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहायचं. नाहीतर मी एकटाच पुढे आणि तुम्ही मागे पळून जाल. सगळे कर्मचारी म्हणतात, नाही नाही नाही, आम्ही सगळे मालक साहेबांना प्रश्न विचारणार. येथे आमच्या जीवाचा, आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आता आम्ही नाही गप्प बसणार. आणि मग चंदन सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन आपल्याबरोबर मालक साहेबांकडे जातो. आणि इकडे आर्ची, आरती, आनंदी सगळे घरी पोहोचतात आणि या तिघींनी जे काही पैसे आजपर्यंत घरात साठवलेले आहेत ते सगळे पैसे बाहेर काढायचं ठरवलेलं असतं. आनंदी तिचे स्कॉलरशिपचे पैसे बाहेर काढते. मग आरती तिचे जुन्या साड्या, कपडे विकून जे पैसे असतात ते बाहेर काढते आणि हे पैसे मोजत असतात. आरती ही आबांची आठवण सांगते की आबा नेहमी म्हणायचे, कितीही अडचण आली तरी हे पैसे खर्च नाही करायचे. पण आबांना माहीत नाही आहे की त्यांच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. आणि आनंदीसुद्धा तिच्या ते टुरिस्ट कंपनीचे पगाराचे पैसे, तिचे स्कॉलरशिपचे पैसे, हे सगळे पैसे आरतीला देते आणि मोजायला सांगते. आणि आरची विचार करत असते, या दोघी तर एवढं करताय, पण मी काय करायचं? आणि तेवढ्यात आर्ची ही चक्क तिचा पिगी बँक फोडून टाकते. हा आवाज ऐकून आनंदी खूप घाबरते. आरती विचारते, अगं हे काय केलंस? तुझे साठवणीतले पैसे का फोडून टाकलेत? तर आर्ची रडत रडत म्हणते, तुम्ही दोघी आबांसाठी एवढं करताय, मग माझा हक्क नाही आहे का? मी सुद्धा माझे पैसे देणार. ती हे सगळे पैसे गोळा करते आणि आरतीकडे देते. ढसाढसा रडू लागते. आरती, आनंदी तिघी खूप इमोशनल होतात. आपले आबा बरे तर होतील ना, अशी त्यांना खूप भीती वाटत असते. आणि इकडे शलाकाची असिस्टंट तिच्या जवळ येते आणि म्हणते, मॅडम ते पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टचं काय करायचं आहे? तर शलाका सांगते, अजून तो विषय संपलेला नाही आहे. त्या युगंधरने माझं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडून हिसकावून घेतलं आणि वेळेवरती आनंदी त्याच्या बाजूने उभी राहिली. पण ते म्हणतात ना, नियती प्रत्येकाला एक संधी देत असते. तशीच एक संधी मला मिळाली आहे. आता त्याच आनंदीचा वापर करून मी त्या युगंधरची कंपनीच बंद करणार. फक्त एक कॉन्ट्रॅक्ट नाही, तर त्याची सगळी कॉन्ट्रॅक्ट मीच मिळवणार. या मुलीला काही कळतच नाही. ती विचारते, म्हणजे काय करायचं आहे? शलाका तिला सांगते, तू आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचं. तेथे त्या आनंदीचा आजोबा मरण यातना भोगतोय आणि आनंदीकडे पैसे नाही आहे त्याला वाचवण्यासाठी. त्या आनंदीला जाणीव करून द्यायची की मी काय तिची दुश्मन नाही आहे, तर मी स्वर्गातून अवतरलेली देवदूत आहे, जी तिच्यासाठीच जन्माला आली आहे. तिला माझ्याबद्दल चांगलं चांगलं सांगायचं, मी तिला मदत करू शकते असं सांगायचं आणि तिला माझ्यापर्यंत आणायचं. मग पुढे काय करायचं ना, ते मी पाहून घेईल. ही मुलगी म्हणते, ठीक आहे मॅम, मी जाते.
ही मुलगी निघून जाते आणि मग शलाका म्हणते, युगंधर आता पहा तुझाच मोहरा तुझ्या विरुद्ध वापरून तुला कसं चेकमेट करते. शलाकाने एक मास्टर प्लॅन बनवलेला असतो आणि इकडे आरती आनंदी आणि आरतीला शांत करते आणि म्हणते, पोरीनं रडू नका, सगळं ठीक होईल, आपले आबा बरे होतील, कारण अख्खा गाव असंच म्हणत नाही ना. असं म्हणून आरती एक हात पुढं करते आणि म्हणते 1, आनंदी 2 म्हणते, आरती 3 म्हणते आणि आरती परत 4 म्हणून आबा जाधवांच्या नाती हुशार असं म्हणतात. आणि मग या तिघीही खूप इमोशनल झालेले असतात. आबा लवकरात लवकर बरं होतील असा त्यांना विश्वास असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आबांचा जीव वाचवण्यासाठी आबा जाधवांच्या तिन्ही नाती रक्ताचं पाणी करताय, खूप प्रयत्न करताय, पण त्यांच्या विरुद्ध कट कारस्थानं करणारी काही कमी नाही आहेत. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चक्क शलाका ही आनंदीला आपल्या घोळात घेणार, तिला समजवण्याचा प्रयत्न करणार. आनंदी, तुला आता तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे की तुझ्या आबांचा जीव महत्त्वाचा आहे? तू माझ्याकडे ये, मी तुला पैसे देते. आनंदी ही भोळी आहे, ती तिच्या या लालचला फसेल, तिच्या घरी जाईल आणि मग शलाका तिला पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून युगंधरबद्दल सगळं वाईट साईड बोलून घेईल की आमच्या कंपनीमध्ये इन्शुरन्स रिन्यू केलेले नाही आहे, म्हणून मला आबांसाठी पैसे मिळाले नाही, मालक साहेबांनी हे सगळं चुकीचं केलं. आणि एक कॅमेरामन हे सगळं व्हिडिओ बनवत असेल. आनंदीला हे समजणार. आनंदी शलाकाला जाब विचारेल, तुम्ही हे काय केलं? तर शलाका म्हणेल, मी तेच केलं जे योग्य आहे आणि आता तुझ्या मालक साहेबांचं काही खरं नाही. आनंदीला जबर धक्काच बसणार आणि जेव्हा युगंधरला हे समजेल तेव्हा युगंधर खूप चिडणार आणि आनंदीला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर करा असा आदेश सोडणार. मग आता आनंदी मोठ्या संकटात सापडली आहे. आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.